अध्याय दुसरा. एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निश्रान तोरणी विनियोग. ओम मध्यम चरितस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रत्यते दुर्गा चरित्र जपे विनियोग. ध्यान. ओम शोभे अक्षगदा शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड्ग शंख सुरभी अष्टादशी हस्तका शूला पास सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ओम ह्रीं ऋषिर्वाच. देवदैत्यामध्ये पूर्वी शतातरण झाले. महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महावरिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्माच करुणी पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्नी वायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजूनी स्वय झाला अधीश्वर. स्वर्गीची देवभूमी फिरती ही नदीन ते मानवा परी पृथ्वीशी भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगोनी झाले शरणागत. नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते. देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधारत्नशनी झाले भुकुटी ताटल्या भो. चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातून. ब्रह्मा आणि शिवाचे हिते त्या स्वामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहून उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व दिशा. देवता पाहत नेत्री तेजासी तुलना नसे. तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले हे त्रिलोकांशी. शिव तेजेचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढले. महतेज श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून. चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुण पासी जंखा तम तेज पृथ्वीचे. पद ते ब्रह्म तेजाने सुर तेजात आगळ्या करंगळ्या बसू तेजे कुबेराचे निनासिका. प्रजापतीचे तेजे वाढले दात देवीचे. अग्नितेजात त्रिनेत्र संध्याशे भुकुटी तिची. कान वायुतीने झाले मिळाले देव तेज हे. त्यातून देवी कल्याणे प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाले अपार तेज फाकरे. एक शूल दिला प्रेमे पिनाक धर शंकरे. एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रति. वन शंख देता दे शक्तीची दान अग्नी दे. दिला धनुष वायूने भाते दोन शरांसवे. ऐरावताचा घंटा वज्रातून सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणे पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू. रोम रोमी महातेज सूर देई भवानीशी. प्रदीप्त डाल काळाने तलवार तिरी तिला. शिर सिंधुहार वस्त्र दे कुंडल चुडामणी. देई कडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी. नुपुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी. मुद्द्या बंद्या रक्तांच्या घातल्या अंगुल्या मध्ये. निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो. अस्त्र अभेद्य कवच देवीशी दान देतसे. कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशिजे. सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये. हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसवयास्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे. पृथ्वीधरता महानाग शेष दे नागहार तो. अन्य देवता देती अस्त्रशस्त्रादिभूषणे. ऐशी सन्मानिली देवी अनन्या देवता ही. उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे. गगनी नाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप झाला. कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंहवाहिनी देवता जय गर्जती. भक्तिभावे महर्षींनी नर्मते स्तोत्र मांडले. त्रिलोका शब्द पाहुनी उठले सज्ज देत ते. सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावरे त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य स्थळी. त्रिलोकी भरले तेजते. ऐशी देवी दिसे तया. पृथ्वीशी दाबून देवी आकाशी झळके शिर. व्याकुळ शब्द पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिशे. प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवाची या तिथे. अस्त्रशस्त्र प्रहाराने दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासुर सेनेचा चिक्षुर अधिपती. कधी शस्त्राचा वर्षा तो चामर देणे कासवे. 60 सहस्र रथीचा उद्रग्र स्वामी ते लढ. 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महानू. तीक्ष्ण रोम असिलोमा 5 कोटी रथी सवे. रथी 60 लक्ष सवे. स्वामी बाष्कर तो लढे. गजाश्व 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथीचा विडाल स्वामी तो लढे. सहस्रो हे ते महादैत्य ससैन्य वाहनातून. वाहनी सहस्र कोटी महिषासुर त्यासवे. ससैन्य कर युद्धाशी हत्ती रथ हृदयातून. तो मरविंदी पाल शक्ती फरसा खड्गमूस पट्टीशादी अस्त्रशस्त्रा.
प्रहार करती खळ पद्या देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर खेळली देवी दैत्यांनी चाले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानते फेकती पाश ते काही मारती खड्ग कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही थकली नाही मुख म्लाननसे जरा शस्त्रात मारी दैत्यांशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनमाज सारनात असुर मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्र गणत तक्षणी सहस्र होऊन दैत्या शस्त्रात मारती रणे फरसा बिंदीपणाने खडगपट्टीश घेऊन सामना घेती दैत्यांच्या शूरवीर विलक्षण निर्मय देव चिन्हते वदने असुराजना नगारे शंका आनंदे बाधती पुन्हा पुन्हा त्रिशूळ गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीने हर्ष व्याते मुदगडा ठोकती गणभंकर घंटनादे मूर्छित मारले किती शतावृत महादैत्यवधी देवी महाभया ओढले बांधणी पाशी मारोनी तलवारती करी द्विध असुरांशी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ अक्षराने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाण वर्षा करी देवी सावरे सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न वृषा झाल्या कुणाची मान कंडळी देवी पडी दैत्यांची गत प्रण करे बरे मधुनी तुटले कोणी जंगा खाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले तो शस्त्र घेऊन व्हावे देवी सिद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कमंड वाद्य कोणी नाचतील नाही ताल सूर धरवनिया खड्ग शक्ती वृष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी मंदी थांबवून मत शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले पाहिले रक्तभूमीशी चालणे अनुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्य जाळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महावन इंधन जळते देते पैसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो कधी व्याकुळ स्नान दैत्यांचे ऐसेचे बदले किती देवीचे गणते लढती वेदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले श्री अच्युत विराची या प्राकृत भावार्थिक यांची मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे द्वितीय अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण।